नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विक्रांत निकम ब्लॉग्स या चॅनलमध्ये. मित्रांनो, मी आत्ता सध्या पुसेगावमध्ये आहे आणि या ठिकाणी मी आलोय तुम्हाला येथील फाटीचं काम कसं चाललं हे दाखवण्यासाठी. आणि मित्रांनो, श्री सेवागिरी महाराज यांच्या 78व्या पुण्यस्मरणानिमित्त भारतातील पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान. तर मित्रांनो, हे मैदान जे फाटीचं काम चाललंय हे तुम्हाला दाखवण्यासाठी इथे आलेलो आहे मी. नमस्कार नमस्कार. दादा, आपले नाव सांगा. गणेश खवळे. आणि तुमचं? उमेश मोरे. आत्ताची 16 तारखेला मैदान होणार आहे, भारतातील पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान. तर मैदानाला 7 दिवस आहेत आणि फाटीचं काम चाललेलं आहे तुमचं. तर मला फाटीची माहिती द्या जरा. आपल्या एकूण 15 फाटे आहेत. आता काम आहे अंतिम टप्प्यात, लवकरच होईल काम. आणि प्रेक्षकांना बसण्यासाठी सोय काय केलेली आहे ते पण सांगा. प्रेक्षकांसाठी बसायला आपल्या मागे आहेत बॅरिकेड लावलेले तिथे खूप लांब आहे बसायला. पलीकडे साईडला पण आहे, तिथं पण टाकणार आहे, इथं पण टाकणार आहे, त्यामुळे भरपूर लोक बसू शकतात. धन्यवाद दादा एवढी माहिती दिल्याबद्दल. फाटीची लेवल करण्यासाठी ट्रॅक्टरचं काम चाललेलं आहे. तर एवढं काम झालंय आणि त्या दादासनी विचारलं होतं मी, तर त्यांनी थोडीफार माहिती दिली आहे. आणि ह्यांचं आता बॅरिगेट लावायचं, कुठं लावायचं हे चाललेलं आहे. आणि तुम्हाला मित्रांनो बसण्यासाठी बनवलेलं हे स्टेज आहे ते दाखवतो. तर मित्रांनो, हे असं बसण्यासाठी, प्रेक्षकांना बसण्यासाठी स्टेज चांगलं असं बनवलेलं आहे, बघू शकताय मित्रांनो. आणि टोटल 15 फाट्यांचं यांचं फिनिशिंग झालेलं आहे, बघू शकताय मित्रांनो. ही अशी फाटी आहे. तर इथून इथपर्यंत एवढं मोठं स्टेज बनवलंय बसण्यासाठी. आणि बाकीचे जे स्टेज आहे ते समोर बनवणार आहेत असं त्यांनी सांगितलंय. या ठिकाणी त्यांनी साहित्य ठेवलंय बाकीचं. ह्या फाट्या बघू शकताय मित्रांनो, 15 फाट्याचं कामकाज झालंय त्यांचं. आणि हे बघू शकताय मित्रांनो, बसण्यासाठी आणि चांगली सोय केलेली आहे. नमस्कार. तुमचं नाव काय? नवनाथ अवघडे. तर मला ह्या फाटीचं अंतर सांगू शकता का तुम्ही? या मैदानाची फाटी 1000 फुटाचं अंतर आहे. तसं म्हणायला गेलं तर फाटीचं काम हे अजून बाकीचं आहे, कारण बाकीचे लेवल वगैरे करणं अजून बाकी आहे. त्यांच्याकडून अजून थोडीफार माहिती घेतली मी. त्यांनी सांगितलं की फाटीला अजून फिनिशिंग करणं बाकी आहे. फाटी ही चढाची आहे, त्यामुळे बैलांना थांबण्यासाठी पण खूप सोपं आहे. बाकी फाटीचं हे काम बघून मन प्रसन्न झाले. भावांनो, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तर कमेंट मध्ये सांगा. आणि भेटूया आपण एका नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या युट्यूब चॅनलला आणि इन्स्टा पेजला लवकरात लवकर फॉलो करा.